आणि एक महत्त्वाची बातमी आहे, नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा एकदा सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। छगन भुजबळांना विरोध होत असल्यानं दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू झाल्याची माहिती मिळते आहे। शिंदे गटाकडून अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे। भाजप आणि संघाकडून राहुल ढेकले यांचं नाव देखील आघाडीवर असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्यासोबत आहेत। चंदन, भुजबळांचं नाव समोर आलेलं होतं, मात्र आता तिसरीच दोन नावं समोर येत आहेत। निश्चितपणे सुरुवातीला हेमंत गोडसे हे महायुतीचे नाशिकचे खासदारकीचे उमेदवार असतील अशा पद्धतीची एक अपेक्षा होती। मात्र अचानकपणे छगन भुजबळ यांचं नाव समोर आलं। केंद्रामध्ये कुठेतरी सोशल इंजिनिअरिंग करण्याच्या दृष्टीनं छगन भुजबळ यांना खासदारकी देण्यात येईल अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू होती। गेल्या जवळपास 2 आठवड्यांपासून छगन भुजबळ हेच नाशिकचे खासदारकीचे महायुतीचे उमेदवार असतील अशा पद्धतीची एक संपूर्ण चर्चा जी आहे ती सुरू होती आणि कदाचित आज उद्यामध्ये भुजबळांचं अधिकृत नाव घोषित होईल अशी देखील माहिती मिळत होती। मात्र आता या संपूर्ण प्रकरणाला एक नवीन ट्विस्ट मिळालेला आहे, कारण भाजप आणि संघ यांच्या माध्यमातून नाशिकच्या जागेसंदर्भात पुन्हा एकदा नव्यानं सर्वे सुरू करण्यात आलेल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। भाजपचे त्याचप्रमाणे शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादीचे अशा सगळ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना आता यंत्रणांकडून फोन जात आहेत, संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून फोन जात आहेत आणि एकूणच नाशिकची परिस्थिती काय असू शकेल याबाबतची चाचपणी जी आहे ती पुन्हा केली जाते। या संपूर्ण नव्या सर्वेमध्ये आता 2 नावं प्रकर्षानं समोर येत आहेत। त्यांच्यापैकी एक नाव म्हणजे अजय बोरस्ते, जे सध्या शिंदे गटाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष आहेत, मराठा चेहरा आहेत। नक्कीच चंदन, त्यामुळे आता नाशिकमधून कुणाचं नाव समोर येतं, कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।